मीच घालतो तुम्ही. स्पेशल थँक्स टू हर्ष. आशू नाही इथे बट स्पेशल थँक्स टू आशू ऑल्सो. आणि सगळ्यात स्पेशल थँक्स टू सिद्धी जिने गाडी आणली टायमावरती. गाडी मिळत नव्हती. फॉर द रील विच यू विल वॉच ऑन इंस्टाग्राम. खूप मेहनत आहे हर्षची. स्पेशली कॅमेरा लावण्यात खूप मेहनत आहे. आशूची ॲक्टिंगमध्ये खूप मेहनत आहे. आपली तर काही कॉन्सेप्ट होती बट गाडी सिद्धीने आणली गाडी टाईमवर. थँक्यू सो मच. गाइस वेलकम बॅक टू द चॅनल. सिद्धी घाबरलेली आहे बोलण्यावरती. सो आता शूट वगैरे झालंय. जी रील मला करायची होती म्हणजे ही आयडिया खूप म्हणजे असं ट्रेंडिंग टॉपिक आहे चालू आहे जो पण ते मुलीचं स्लॅबचं. सो मला करायचं तर होतं. तर काल ही आयडिया मला सुचली. कशीही करून एक्झिक्यूट करायची होती लवकरात लवकर. कारण कसं तो टॉपिक एकदा निघून गेला मग फायदा नाही. सो झालंय आता ते तुमच्यावर आहे. जर तुम्ही अजूनही रील शेअर केली नसेल तर करा. कारण खूप जास्त मेहनत लागली आहे. तर बस एवढंच बोलेल. आणि आता चाललो आहे सिद्धीच्या घरी खूप दिवसानंतर. आय होप ती तिचे कुत्रे बांधून ठेवेल. जे तिच्याकडे डॉग्स आहेत 2 क्युटीज. सगळ्यात पहिला जाऊन कुत्र्यांना बांधून. कोण आहे कोण आहे? सिम्बा कुठे? खिडकीतूनच बघताय दोघं लोक. बाबा जाबा नीट बांधून ये आणि मला सांग बांधल्यावर मग मी गाडीतून उतरतो. पण खरं बांधा. एप्रिल फुल नको करू. भरोसा भरोसा रखे. डॉगो असतील घरी तर असं होतं काय. डॉगो काय जास्त काही डेंजर नाहीत बट कसं कसला आवाज आहे. कसले आवाज येतो तिथे बाबा. काय आपण काही घाबरत नाही. आपण कशालाच नाही घाबरत. तोफ रणगाडा कशालाच नाही घाबरत. कसे आहात काकी? आहे ना काय नाही करत. अरे बाबा 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 ये लोक ऐसा ही रहते रे डॉग. आईच्या बाबा माझ्याकडे अजिबात आणू नका. बाबा हा दुसरा काय. आपण काही घाबरत नाही. आपण कशालाच नाही घाबरत. तोफ रणगाडा कशालाच नाही घाबरत. मैं तो हूँ पागल है. बाबा 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 सिद्धी तुझ्यापर्यंतच ठेव. ऐक 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 कसले आवाज काढते आजी. संपलो इथेच. मैं तो हूँ पागल टेडेने टेडेने टेडेने. आता हे बाबा ह्याला काय झालं. आता ह्याला काय झालंय. चेहऱ्याला बिस्किट पाहिजे. सिम्बा सीट सीट सीट. मम्मी बोलते सीट. व्हेरी गुड रे. वेल ट्रेन डॉग. अरे वा व्हेरी गुड सिम्बा व्हेरी गुड. हा मस्त यार. किस किस. अरे व्हेरी गुड. सगळं शिकवलं याला. व्हेरी नाईस. सिम्बा डोंट कम नियर मी. ओके सिम्बा डोंट कम नियर मी. गुड बॉय. हा झोपून जा 1-2 तास झोप. म्हणजे कसं बरं वाटेल तुला. रात्री पण असं आराम काय बाबा. देवर आपण कशालाच नाही घाबरत. तोफ रणगाडा कशालाच नाही घाबरत. सो वी हॅव गॉट तन्मय विथ अस. सर कसं वाटतं तुम्हाला? बरं आहे. बरं आहेस ना. आफ्टर अ लॉंग टाइम. तिथे तो ऑरो होता बघा खुल्ला. त्याला सोडलंय आता सिद्धीनी. खुल्ला जा रहा है किधर भी. तो मध्यंतरी ऑरोचा असा एक ऑरो म्हणजे तो डॉग ब्लॅकवाला. त्याचा एक असा किस्सा झाला की त्यांनी ट्रेन पकडली इकडनं लोअर परेलवरून आणि तो डायरेक्ट बँड्राला गेला. बँड्रा म्हणजे ट्रेन पकडून बँड्राला. म्हणजे विचार करा ट्रेनमध्ये जे माणसं असतील उभी त्यांची तर काय हालत झाली असेल माझ्यासारखीच. त्याला मी घरी पोहोचलेलो आणि त्याची पण काहीतरी वेगळीच हालत झाली असेल. बँड्राला उतरलं मग स्टेशनवर. मग पोलिसांनी त्याला पकडला आणि मग त्याचा नंबर होता यांचा. मग असं त्याला आणला परत घरी सुखरूप. काय काकी घाबरले असतील ना लोक. बरेच लोक घाबरले. डोळे बघ. काकी झोपेत ऍक्च्युली. मला पण झोप आली आज. थकले पावसामुळे. मला इथे अजून वेळ थांबायला लागतंय. मी नाही नाचत. सॉरी काय. ते नाचण्याचं काम त्यांनाच करू दे. आपण नाचलो तर नाही बोलायचंच नाही आपल्याला. घरी जायचं काय खायला पण नाही. चला ऑर्डर करूया. फायनली सिद्धीने आमच्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं. दादा घेऊन आले. थँक्स टू हिम. चीज एक्स्ट्रा चीज. कसा बघतोय बर्गरकडे. शुक्र है वो मेरा बर्गर नहीं है सिद्धी का बर्गर है. बापरे बापरे. सिद्धीने आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय माझ्यासाठी. हे माझं बर्थडे गिफ्ट आहे. आता चालू आहे कुठला मंथ. ऑगस्ट. तू भेटलास? हा सॉरी मी तिला भेटलो नव्हतो खूप महिने झाले म्हणून आता देते. बट मला माहिती ना या पॅकिंगसाठी तिने मला खूप वेळ थांबवलंय. मला माहिती आहे काय. अनबॉक्स करू कॅमेरा समोरच. ओके सर. कॅमेरा फ्रेम आहे का काय. असं जोडू ना. अनबॉक्सिंग खूप घाण आहे म्हणजे मी तुला बोललेलो पॅक नको करूस. टॅन 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 टॅन. काय आहे की नाही.
काय ऐकी नाही होते कसं आहे रे. अजून एक पॅकिंग पुस्तक Workberry. पुस्तक It's a nice book. It's a journal. Start where you are. I hope this book gives me motivation. Enough motivational book. हा, अरे पुढे ओपन तरी कर. It's not a book. Every answer is inside you. अच्छा. अजून पुढे आहे का? So there is different activities in it and quotes and everything. हा. अच्छा मला नाही केलं मला नाही कुठं नाही. अच्छा म्हणजे इट इज अ ऍक्टिव्हिटी बुक असं बोलू शकतेस. मोठ्यांसाठी adult activity book. अडल्ट I mean, बिग 18 big motivational बिग पीपल अडल्ट बिग पीपल बुक. दिस इज नॉट किड्स बुक. motivational activity book. वाव थँक्यू सो मच. एका असा माणसाला बुक दिले जो बुक वाचत नाही बट ठीक आहे. पण ती वाचण्यासारखी नाही. हा वाचण्यासारखी नाही. हा आय हॅव टू राईट समथिंग इन इट बट बिकॉज तू मध्ये मध्ये फार एकदम असं मोटिवेशनल झालेलास and you are like की आय वॉन्ट हा म्हणजे मोटिवेशन टू फिगर आउट युअर सेल्फ. शार्प मेमरी. And this is very old gift, very. I bought it in March. अच्छा अजून एक गिफ्ट आहे काही. थांबा अजून एक I bought this in March. मी हे घेतलेलं बिकॉज 10K केलेले तेव्हा Instagram वरती. काय मी हे तुला स्वतःहून बोललेली की आय विल डू दिस. सो दॅट्स दॅट. ओ मास्क दिले तिने मला आणि त्याच्यावर लिहिलंय म्युझिक वाईन्स. सो गाईज हॅव गॉट अ न्यू मास्क फायनली. ओ स्वीट लेट. ते ओपन कसं करतात. हां येस ओके. Yeah, we go. Many congratulations for 10K followers on Instagram. It's a pleasure to see you grow this way. COVID असे ना. Could anything be better than this? मला कोविड वाटलं. अच्छा sorry. Could anything be better than this waking up every day knowing that lots of people are smiling because of you and you chose to impact their lives? Making the world a better place, you take this moment to remind yourself that you are worthy and loved. I hope you treat yourself kindly and with love for the rest of the journey. And no matter what you encounter along this path, I hope you trust that you are good enough, brave enough, strong enough. Rise and shine. Thank you so much. What a wonderful letter this is. झालेलं आहे guys. मास्क आलेले आहेत आपल्याकडे फायनली. मर्चंडाईज म्युझिक वाईन्स मर्चंडाईज कोणाला पाहिजे असेल Contact me. हा कोणाला पाहिजे असेल म्युझिक वाईन्स मास्क तर कॉन्टॅक्ट सिद्धी मयेकर. यु नो वॅशी स्टेज. नको काय वॅशी स्टेज मला लगता है बर्फ गिरने वाली है. It's been a tough day. पण हा पैसे देऊन Finally we are learning a proper editing असं. Mosami has given her time आणि Mosami has met her biggest काय बोलतात त्याला. हां तू मग सो Mosami loves भाई अंकल. त्याचे जोक्स तिला खूप आवडतात. व्लॉग मी बनवतो जोक्स त्याचे आवडतात. भाई अंकल ओपी इन द कॉमेंट्स बिलो. So it's been a tough day today, but got to learn more things. Thanks to Mosami, तिचा precious time दिल्याबद्दल. आता मला घरी जाऊन जेवायचं. चला लवकर. How was your day? व्हेरी हेक्टिक बाबा. सर हे ड्रॉइंग कोणी केले? आम्हाला पण असं आमच्या घरी करायचंय. किती हा? पैसे घेतो मी? पैसे घेतात किती म्हणजे? कलर दिले तर हां वरचे चार्जेस माझे. अच्छा पण किती तरी ओव्हरऑल किती होतील? यांनी केलं. यांनी केलंय. अरे
मॅच्युअर होतो आम्ही. वेलकम बॅक. चल नाही घरी जाणार 4 वाजले परत. 4 मजले तू 4 मजल्यावर काय राहतो एवढं मग ते चाललं आता काय चाललं टेन्शन घेऊ नका. चला आता आपण कामाला लागूया. पाणी दिलं. कोण करते काम झोपा आता. सकाळी लवकर उठा, माणसं सगळी यायचे. पोरींना काही जास्त बोलू नको. अरे मला बोलतोय तो. तू आहेस तसा कारण तू भाई अंकलची साईड घेतोस प्रत्येक वेळेस. अरे आता आम्ही त्याच्यामुळे जमणार नाही आम्हाला असं काय गोष्टी. सॉरी. हुई माई क्या हो गया दिल की गली में मैं खो गया. थकला असेल ना? चपाती हो तो खा भी जाओ ब्रेड ना खाया जाए. अँटिक पीस ॲट माय होम. ह्याला पण काढणार आहेस? ह्याला पण हा काढणार माझा एंटरटेनर आहे. हा. त्याला कसं काढेन मी. मी असं बसेल ना बॉक्स मध्ये. लाईफ हो तो ऐसी. Shifting is not easy. Too hectic. The whole kitchen is getting packed. कसं वाटतंय नवीन घरात शिफ्ट होणार आहेत? मी बघितलं येत नाही अजून बघितलं नाही का? बघायलाच नाही गेले. असं कसं आहे यार? तुम्हाला पहिलं दाखवायला पाहिजे होता. नेत होते पण ते पहिले म्हणतो असंच घर आहे, मग काय बघायचं घरात असंच आपलं घर. घर. हा, बरं मस्त केलं पण एकदम मस्त केलं. मी अजून दाखवलं नाही मला लोकांना. करमल ना. तुम्हाला करमेल. आता लिफ्ट पण आहे आता तर टेन्शन नाही. तो तर वरती खालती करू शकते. झाडा बिरा नाही. सो झाडं बिडं जरा कमी आहेत बट ठीक आहे. आता आपला सीन हा जाणार आहे गाईज. विल बी मिसिंग दिस हाऊस. सो दिस विल बी द लास्ट व्लॉग इन दिस ब्युटिफुल हाऊस. आणि भाई अंकलने एक नवीन घर घेतलं आहे. सो ते लवकरच म्हणजे ज्याला पूजा होणार त्या घराची त्याला मी ते घर डिस्क्लोज करेल. दॅट विल बी अ स्पेशल ब्लॉग. भाई अंकल्स न्यू हाऊस अँड इट इज रिअली ब्युटिफुल. सो स्टे ट्यून. अरे कांदे बटाटे पॅक झाले. आता कुठले वाटतात माहिती काय? हे बिग बाजार मधले कांदे बटाटे वाटतात. बिग बाजार असे ऍपलला पण पॅक केलं की ते 50 रुपये वाढतात लगेच. रेकॉर्डिंग कर तू. ए पहिला बोल. काकी बोलते तू सगळं सामान लावणार आहे तिथे गेल्यावर. असं मी बोललो. हा. असं नाहीये. ए बघ पलटला. तू शब्द फिरवू नको. तो मी नव्हेच. ते माझे शब्द होतो मी नव्हतो. नाटकबाजी That करू was my नकोस. word. खरं बोल. पहिला बोल लवकर कॅमेरा. Instantly जे पहिलं बोललास ना ते बोल. Milord, that was my words, not me. पेंटिंग वर होतं पेंटिंग. ऑफिस पहुंचे हो, मैं बोलता हूँ सामान उठाओ और फिर मैं रिक्शा पकड़ो रिक्शा पकड़ के आओ. गणपती काढते मैं बोलता हूँ आ जाना. तू पहले ऑफिस राखी माणूस. फोन करो. काय केलंस? चार्ली. दिली की नाही तुम्ही? पेंटर अरविंद आंबेकर. आपली रेकॉर्डिंग झालं. झालंय बट तो आपल्या शब्दांवरती बया असं हे नाही तो शब्दांवर शब्द फिरला. तो फिरवतो. तो शब्द क्लिअरली फिरवते. आता चार्ली बिरली काढतोय बस. टाइमपास करण्यात एक नंबर आहे. तुझाच भाई अंकल आहे ना. परफेक्ट. हे कशी एकदम बरोबर. मला पण लागलं ही गोष्ट. काय आहे ते दे. काय पाहिजे आणि तर काय पण हा स्वतःची सिग्नेचर. भाई एक नंबर सॉलिड पेंटिंग. मतलब पहली बार अपन ने देखा कि नारियल का झाड़ पे साला वो चना डाल सब कुछ यार पीनट्स डाला है तूने. 100 करोड़ में 100 करोड़ में जाएगा ये पेंटिंग. इथे मजनूबाई जुनियर मजनूबाईची साईन दे. मजनू नहीं मजनू नहीं मयूरेश भाई. मयुरेशी. हाँ मजनू मयूरेश. So guys, anyone wants to buy this painting, it is just for 10 crores. You can deposit the amount to Arvind Ambekar. He is my personal assistant. Yes, it's unfinished a bit. Now this Varti also going. भाई एक नंबर भाई जब पॉपलेट मारा है ना अपने नारियल के झाड़ पे एक नंबर भाई. और इधर ऐसा ही भाई इधर थोड़ा सुरमा मार. सुरमाई का भी देना है थोड़ा सा. हाँ काय शाला खराब करते. जबरदस्त खर्च करतात दोघं. भाई. थोड़ा छोटा प्रॉन्स भी थोड़ा चखना के लिए प्रॉन्स भी डाल दो. नहीं थोड़ा सा प्रॉन्स. हाँ आता असं जरा कम्प्लीट आहे. हे काय टाकलंय? हे शिंपडे आहेत हे का? प्रॉन्स आहेत.
प्रॉन्स है। प्रॉन्स को पोलियो हो गया है थोड़ा सा, ये प्रॉन्स को थोड़ा सा पोलियो हो गया, एक कोरोना का डोज दिया इसको पॉपलेट को। आपण इंजेक्शन अरे अमीबा थोडी खायचंय आपल्याला. भाई आपका नारियल थोड़ा सिकुड़ गया है, ऐसा नहीं लग रहा है? इथून कुठून आला? भाई आपका नारियल थोड़ा सिकुड़ गया है। कौन सा ये वाला? हाँ, 10 करोड़ में से 10 रुपया नहीं मिलेगा अपने को। ये फणस है, फणस. फनस है, नारियल के नाम पे फनस। नारियल भी एक है इधर नारियल. मतलब जैसा चाहिए वैसा. वो नारियल, ये नारियल है क्या? हाँ, कस्टमाइज पेंटिंग ये होता है. ऑरेंज क्यों लग रहा है? नहीं, ऑरेंज नहीं है अपने पास, सिर्फ नारियल है. अजून एक आंबा नाहीये त्याच्यात. आंबा पाहिजे का? अरे त्यांनी पानांना पण लटकवलं काय सारं. तेच तुम्ही बोलताय. हा आंबा आहे. तर तू मला बोलतो बर्फी हा असतं, आंबा पागल आहे, आहे काय? आंबा आंबा इथे. सरफराज अभी हम लोग वो असा नाही आंबा. नॉट बॅड रे, चांगली वाटते. ही भाई अंकलची पेंटिंग आहे, पण साईन मयुरेश आणि माझी आहे. हाँ, दिस पेंटिंग इज जस्ट फॉर Time pass, हाँ. 5,000. नाही फ्री में भी नाही नाही 5,000 काय फ्री बी काय नाही. दिस इज फॉर 10 करोड. आणि इथे कोणीतरी फेल लिहिलंय. दिस इज पास. दिस इज पास. This is pass. ए प्लस ली, ए प्लस. ए प्लस सर. काय करोड बाजूला गेले. आपका झिरो खतम ही नहीं हो रहा है. 7 ही रहते भाई, 8 डाला आपले. अरे यार एक्स्ट्रा मिलेगा तो ओनली. हे ओनलीच साईन आहे का? तुमने खाती लो. भाई ने जीरो में भी पीनट्स डाले थे. और इधर लिखने का है. भाई ये जो पापलेट क्या सुरमा क्या मारा है, क्या है जबरदस्त. मतलब इसको डॉल्फिन. हाँ नहीं त्याला थोडं करोना झालंय. खालून कुठून आलं? त्याला पीछे से करोना हो गया. इंटरनॅशनल पेंटर. इंटरनॅशनल पेंटर्स पेंटिंग. चला उठा, इकडचं सामान काढायचे. टाइमपास झाला असेल चलो तर भाई. या पेंटिंग वगैरे. अभी थोड़ा अंदर बेडरूम में भी डाल दो. 50 करोड अंदर भी डाल दो. अशा प्रकारे पेंटिंग चालली आहे. पेंटिंगला 10 करोड मिळालेले आहेत आपल्याला. नीट घेऊन जा काका. पेंटिंग बिक गई हो. पेंटिंग नीट नीट. हा, चला चांगलं वाटतंय. 10 करोड खिसा झाले. मास्क कुठे तुमचा? करून ठेवलं. पॅक केला मास्क आणि त्या घरी सोडून आली. सकाळपासून काम चालू आहे 15चं. ते लोक काम करतात, आपण चाललो वडापाव आणायला. मी बोलते ना, माझ्या ऑडियन्सशी बोलते. वडापाव समोसा एकदा आणला ना मग काम एकदम जोरात होतं. आपण तर काही एवढं काम नाही केलं, आपण मदत बिदत करतो. तर कसा वडापाव आणला, समोसा आणला, काम एकदम चालू फटाक से. काय बोललीस? You didn't do any work. You were just sitting I and was just sitting. तुझा तेरा भांडा फोड़ दूं मैं? नहीं. तेरा भांडा फोड़ दूं? तेरे को हाँ, 60,000 लोगों के सामने तेरा भांडा फोड़ दूं क्या? फोडू भांडा हिचं फोडू. गेलीस तू. हिचा काय भांडाच नाही हिचं काय. गजब बेइज्जती है. हिचा पण भांडा असेल एखादा वेळी, पण हिचा काय नाही. चला भांडे. हिचा काहीच भांडा नाही ना. तेच तो बोलतोय एखाद्या वेळी अनुश्रीचा भांडा असेल, हिचा काय भांडा नाही. असं का आपण हं? ते हिला विचार. कसं वाटलं भाई तुला आज एवढं काम करून, एवढं मार्स वरती एक्झॉस्टेड मिशन मार्स. मिशन मार्स असं म्हणजे इथे या मजल्यावर 4थ्या मजल्यावर चढणं म्हणजे असं मी नावच दिलंय मिशन मार्स. आणि वरून चौथा मजल्यावर राहून हा गोष्टी विसरतो. हा, हे त्या घरी आम्ही गेलो काय विसरलो? कारण आम्हाला प्लेटी घ्यायच्या होत्या. आणि तो आणि चावी नाही घेऊन हा, आम्हाला प्लेटी घ्यायच्या चूक होत्या. आहे. काय याची चूक आहे? बॅगेत चावी ठेवते, सांगत पण नाही. अरे बाबा, तू पण ती मला एकच ती भांडा चावी ठेवायचा. दिलेलीस. सो असं झालं की आपल्याकडे असं सेफ्टी डोर असतो आणि मेन डोर असतो. तर ह्यानी काय केलं इंटरनॅशनलनी, ह्यानी फक्त सेफ्टी डोरच्या चाव्या वेगळ्या ठेवलेला आणि मेन डोरच्या चाव्या वेगळ्या ठेवलेल्या. ॲज युजल. हा, ॲज युजल भुलक्कड. तर आम्ही घेऊन गेलो दोघं खालती टाटा घेण्यासाठी. आम्ही त्या घरात परत गेलो. आलेलं परत चाललेलं, आम्ही इथे आलेलं, सगळं काम करून झालेलं. परत इथे आलो, त्यानंतर मग जेवण वगैरे रेडी होतं आणि मग टाटा घ्यायला गेलो. या महाशयांनी फक्त सेफ्टी डोरची चावी घेतली. तिथे जाऊन उघडतच नाही दार. त्यानंतर बघतोय की ही चावीच नाही, ही चावी आहेच नाही त्याला. परत कॉल आणि सेकंड थिंग, आम्ही दोघांनी फोन नाही नेलेला. दोघे आम्ही चार्जिंगला लावलेला फोन. त्याच्यानंतर एकदम असं काय देव पावलं तर आम्हाला शी इज द कल्प्रिट. ए, culprit मी म्हणले मी शी इज द कल्प्रिट. तो देव पावला आम्हाला. आमचे काकू भेटले, त्यांच्याकडून फोन घेतला आणि मग कॉल केला, बाबा हिच्या पर्स मध्ये ती चावी आहे, प्लीज जरा खालची पाठवा. हिच्याच पर्स मध्ये चावी होती. हिच्या हीच ती.
मग आम्ही त्या रूम मध्ये गेले, चावी घेतली, सगळं झालं. मग ना आजीची साडी बाकी होती, आजीची साडी घेतली आणि निघत होते. तेवढंच कळलं की आलं होतं प्लेट घ्यायला. तर नशीब प्लेट घेतल्या, नाहीतर साडी घेऊन आलो असतं ना परत. केलाच होतं मी दोघं केलाच. प्लेट घ्यायला 3-3 लोक लागतात. आधीच कशी जिंकली तर आम्ही आता पत्ते खायला बसलेलो. आम्ही पत्ते पिसले आणि सगळ्यांकडे एवढे पत्ते बाकी आहेत. म्हणजे ऍटलिस्ट 5-6 पत्ते बाकी आहेत. आणि आत्तूच्या पहिल्याच डावात सगळे पत्त्यांची जोड्या कशा लागल्या मला कळत नाहीये. काय काय झोल करून मिराकल्स. आणि ती बघा, हे छोटी आत्तू. सो आम्ही लाईट ऑन करणं अफोर्ड नाही करू शकत, कारण आजी आणि काकी दोघे गार झोपलेत. काम करून थकलेली आहे आजी नाही, काकी. आजी तर अशी झोपली. हेच लवकरच बेटा खेळ. आई ग. आईला झालं तनिषा इथं लुजर. So 2 members are leaving this house early in the morning. That is not early in the morning. It is 11. That is Attu and Tanisha. So one more. Anu also for the very last time. How do you guys feel? वाटतंय तुम्हाला आता या घरात परत आपण येणार नाही कधी? आणि किती मेमरीज होते तुमचे? खूप जास्त. तुम्हाला कसं वाटतंय? ठीक ठाक नॉर्मल. नॉर्मल वाटतं तुला? एकदम कनिंग आहे का? काकी कनिंग मुलगी. पण इमोशनल नाही. अच्छा, एवढी पण इमोशनल. व्हेरी प्रॅक्टिकल. एक काम कर, न्यू हाऊस गाइस. निकल. त्याला पाहिजे. बाय, मी आणते तुला. काय आणते? ते लावायला आणते. काय लावायला आणते? ते घेऊन या फ्लॉबूला बायको. बाय बाय फॉगली. बाय. बोल, आपण भेटू नंतर कधीतरी. कधीतरी भेटू. हा चला. आता इकडे नाही यायचं आपण आता दिस इज फॉर द लास्ट टाइम. लास्ट भेट आहे आपली या घराला. नाना. ही सॅड. मामा ही तनिषा एक नंबरची कनिंग बाई आहे. असं काय शिकवलंस माझ्या बहिणीला तर बघ. चल निकल इधर से. काय शिकवणार नाही ती ऑलरेडी. बाय अनु. बिलकुल सॅड नाही. टेक केअर. आता मम्मीला सांग फर्स्ट क्लास नाश्ता बनवायला मी येतो लवकर. हा, अंडा पाव बनव मम्मा. बोल अंडा पाव. फिर भी ऑमलेट की गाडी होती. अंघोळ झालेली आहे अशा प्रकारे. जस्ट हॅज कम फॉर द हेल्पिंग हँड. अजून थोडंसं सामान बाकी आहे जे उतरवायचं आहे. त्यानंतर जाऊन नाश्ता करायला. फंक्शन मार्क फुल जबरदस्त आहे. ओके. ते खाली बघा, खाली बघ. वरती उचल. येईल काय? येईल आराम. वरती उचल. अरे येईल बाबा. चल वरती उचल, साईडला करत ना आता. तो भाई इस कामगार को कुछ खाने मिलेगा क्या? चाललंय ना तिकडे. ते सिलेंडर नंतर घ्या, आपण मला खाऊया ना. चलो. हाय काकू. क्या बन रहा है? परत वरती नाही येणार आता. आता कसं तुम्हीच लोक यांना सगळ्यांनी भेटून या खाली. हा भाच्याचा मुलं माझ्या. बघितले याचे युट्यूबवर व्हिडिओ. गॉट अ न्यू सब्सक्राइबर्स या. मुसीबत के टाइम पे गाड़ी चालू ना होना इज द वर्स्ट थिंग एवर. सिलेंडरला नाहीच आहे. झालेली आहे. न्यू हाऊस ऑन रिव्हील. तुम्ही आराम करा. मी आहे इथे काम करतोय. हा, आराम करा. लेट्स गो. नो आईच्या गावात. नॉट इझी बॉयज, नॉट इझी. ए खाली संभाळ. नाही संभाळ. आईच्या गावात पडलं. आराम से जाओ भाई, आराम से जाओ. असंच जायला लागणार. थांब, खालती. येस, परफेक्ट. जाणे दो. टिंगला माणसं वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला सांगू शकता. आम्ही दोघं आहोत. चार्जेस पण एकदम कमी. खायला प्यायला चिकन मटन द्या म्हणजे झालं.
आणि अजून काय पाहिजे का जय दादा? अजून काय चार्जेस शिफ्टिंगचे? एकदम मेहनती काम करत मेहनती एकदम. बाल्टी घेऊन चाललोय. चल रे पुढची नाही आरामात कोण गेला आता हे लोक धीरे 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 आरामात खुर्ची पडेल खुर्ची नॉट इजी बॉय नॉट इजी आराम से जाने दे जाने मेरी जाने मन बचपन का है भाई. पोचले का ओके रिच्ड. हाउ डिड यू फील मॅन? अरे लोक कुठे देते ते लोक दुसरे कामगार येत आहेत अशा प्रकारे. आने दो भाई आने दो. लगा तुम्ही कशी चढवली खुर्ची? मी बहिणींना बोलवलं. मला वाटत होतं मी पडते की काय. तू खुर्ची पकडलेली, मी फोन आणि खुर्ची दोन्ही पकडलेले. सो सगळं घर खाली झालेलं आहे आता आणि यू कॅन सी द प्लेस ऑल एम्प्टी. द बेड इज गॉन. बेडच होता इथे, अजून काय नव्हतं. ते स्टडी टेबलचं सगळं सामान गेलेलं आहे. कपडे आता इथे सुकत आहेत, बट कपडे नंतर आज संध्याकाळी अनगाखी घेऊन जाईल. आणि अजून काय सगळे शोपीस गेले. किचन पूर्ण खाली झालेलं आहे अशा प्रकारे. मडकं घ्यायचं आहे, शेगडी घ्यायची. बाकी एव्हरीथिंग इज गॉन. डायनिंग टेबल गेलेलं आहे, सगळं गेलेलं. टी व्ही तर कधीच गेलेला. आणि आता आम्ही सगळे कामातून गेलेले आहेत. चौथा माळावरती खाली करायचं. सर पाणी पिलो. सलाईन लागेल सलाईन मध्ये 2-3 बाटल्या सलाईन लावा. सवय गेली ना सगळी. आता या घराची सवय जाणार. चढाचढी करून कंटाळा आला मला. फॉर पॅकिंग सर्व्हिसेस कॉल भाई अंकल जय दादा अँड मयुरेश गुजर. स्वस्त मस्त करून देणार तुम्हाला. मस्त आता शेगडी पॅक केली आहे, टेन्शन नाही. ले लो भाई, इधर से ले लो. सुपरवायझर मयुरेश गुजर. सेलो टेप हँडलर भाई अंकल. बॉक्स पॅकिंग जय दादा. चलो चलो जल्दी जल्दी. प्रोडक्शन डिझाईन. हा प्रोडक्शन डिझाईन अनगांबीकर. फिरो अजून 10-12 फिरे. ते आता ह्याला पॅक मार. संपली पट्टी संपली बाबा. बस आता याच्यात पुढे काय नाही. आता कुछ नहीं हो सकता भाई, खतम कर दे. दॅट इज द बिल्डिंग. ही नवीन बिल्डिंग आहे भाई अंकलची. आमच्या दोघांमुळे यु नो मेजॉरिटी ऑफ द वर्क जिमिंग. क्या बात है. काकूच्या हातचं जेवण आफ्टर अ लॉंग टाइम. मस्त स्पेशल चिकन. आणि व्हॉट इज इट? हे व्हेज आहे का? सॉरी दिस इज नॉट माईन, दिस इज माईन. नाही सॉरी, माझी काकू पहिलं आहे. काय बोलली काकू? काय बोलली? ऐकलं त्याची काकू आहे पहिला. पहिला तोच आहे ना. नाही माझी साईड घेतली काकूचं. जास्त प्रेम माझ्यावर जास्त प्रेम आहे. मी हायकली तुझ्या आईला पॅन्ट सुटली. लंगोट सुटली माझी. लंगोट सुटली. आईच्या गावात सुटली. नो वरीज. सेफ. इट्स ऑल सेफ गाईज. इट्स ऑल सेफ. रोलिंग ऍक्शन. शूटिंग चालू आहे. काय नाही तुझा आवाज नाही. तुझा आवाज जरा जास्त करते. इथे बघू सांगू का तू. ओके सो गाईज या ब्लॉगमधून एवढाच. इफ यू लाईक दिस ब्लॉग मेक यू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब. आणि खूप 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 तक्रार कारण शिफ्टिंगचं काम ऑलमोस्ट सगळं झालं. आता भाई अंकल वगैरे सगळे इथे सगळं अरेंज करतात.
14 तारखेला ते लोक इथे शिफ्ट होणार आहेत. सो 14 विल बी द फंक्शन. सो स्टे ट्यून फॉर द फंक्शन. आणि आता वरती पण जेवून झाल्यावर ते आम्ही 3 रील शूट केले. भाई अंकल इज देअर इन दॅट रील. सो मेक शुअर यू लाईक, शेअर अँड कॉमेंट. ऑल्सो आय एम टेकिंग दिस बाईक स्कूटर ॲक्टिवा टू माहीम भाई अंकलचे. सो मी आता घरी चाललो आहे आणि हे लोक सगळं संध्याकाळी येणार आहेत. सो नेक्स्ट वीक इज ऑल्सो गोइंग टू बी फन आणि सुपर क्रेझी, कारण आम्ही सगळे एक वीक एकत्र राहणार आहोत. मजा येणार आहे. सो सी यू गाईज अंटिल नेक्स्ट वीक. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग.